नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब देफळे बँकर्स पॉइंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, आज आपण एक नवीन टॉपिक मध्ये नवीन एक कॉन्सेप्ट घेऊन आलो जी बेस्ड ऑन रिप्लेसमेंट आहे। त्याच्या टॉपिकचं नाव आहे मिक्सचर ॲलिगेशन। मिक्सचर अँड ॲलिगेशन ऍक्च्युअली या टॉपिकने एक मेथड आहे, याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या टॉपिक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो। पण याच्यामध्ये खूप फेमस असलेले क्वेश्चन जे आहेत ते आहेत की देअर बेस्ड ऑन कशावरचे आहेत ते रिप्लेसमेंटचे आहेत। म्हणजे आपण एक क्वेश्चन आहे बघा इथे, देयर आर 81 लिटर प्युअर मिल्क इन कंटेनर, 1/3 ऑफ मिल्क इज रिप्लेस्ड बाय वॉटर इन द कंटेनर, अगेन 1/3 ऑफ मिक्सचर इज एक्सट्रॅक्टेड अँड इक्वल अमाउंट ऑफ वॉटर ॲडेड, व्हॉट इज द रेशो ऑफ द मिल्क अँड वॉटर इन द न्यू मिक्सचर। मग या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारले जातात। ऍक्च्युअली याच्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला सुद्धा आहे। तर फॉर्म्युला काय, तर रिमेनिंग क्वांटिटी, ठीक आहे, एकदा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देतो। रिमेनिंग क्वांटिटी इज इक्वल टू, इथं घ्यायचं टोटल क्वांटिटी आणि इथं असेल 1 मायनस जे काही आपण एक्सट्रॅक्ट करणार आहे ही एक्सट्रॅक्टेड क्वांटिटी डिवायडेड बाय इनिशियल क्वांटिटी, इनिशियल जी होती ती, आणि याचा n पॉवर। आता नेहमी लक्षात ठेवा इथं काय होतं, हा जवळपास फॉर्म्युला जो आहे हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे। कोणता फॉर्म्युला आहे? कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे। मग आपण हे जे तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील हे रिप्लेसमेंटचे, हे आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या शॉर्टकट मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो। मग शॉर्टकट मेथड कोणती आहे तुमची, तर मी तुम्हाला ती आता एकदा एक्सप्लेन करतो आधी, मग तुम्ही त्याच्यावरून आपण हे क्वेश्चन्स काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो। मग आता बघा, कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला होता। मग आता याच्यामध्ये काय दिलेलं असतं आपल्याला, टोटल क्वांटिटी, बरोबर। आता नेहमी लक्षात ठेवा, जर समजा आपल्याला सांगितलं एखादी गोष्ट असेल, आपण तिला एक्सट्रॅक्ट केलं, टोटल पैकी दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल आता हा क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं की टोटल जे आहे 81 लिटर आहे आणि आपण 27 लिटर काय करतो त्याच्यातलं एक्सट्रॅक्ट करतोय म्हटलं, बरोबर। आता 27 लिटर एक्सट्रॅक्ट करतो, मग आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये टोटल होतं 81 लिटर, आपण 1/3 एक्सट्रॅक्ट करतो, टोटल पैकी 1/3 एक्सट्रॅक्ट करतो, म्हणजे आपल्याकडे राहिले किती असेल इथे त्या कंटेनर मध्ये मिल्क जे होतं, टोटल मिल्क जे होतं ते 81 लिटर होतं। जर त्याच्यातून आपण 1/3 काढत असेल तर याच्यामध्ये काय करतोय आपण, आपल्या त्या कंटेनर मध्ये आता 2/3 ऑफ मिल्क राहणार आहे। किती राहणार आहे? 2/3 ऑफ मिल्क राहणार आहे। आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, 1/3 ऑफ मिल्क इज रिप्लेस्ड बाय वॉटर म्हटलं, म्हणजे तुम्ही 1/3 मिल्क काढून घेतलं आणि तेवढंच पाणी ऍड केलं, म्हणजे आता जे कंटेनर मध्ये क्वांटिटी असणार आहे ती 81 असणार आहे। परत चेंज झाली का? ती नाही झाली। पुन्हा काय सांगितलं, मग अगेन 1/3 ऑफ मिक्सचर, म्हणजे अगेन आपण 1/3 ऑफ मिक्सचर इथं काय केलंय, एक्सट्रॅक्ट केलंय, काढून घेतलंय आणि इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर ऍड केलं। मला सांगा, परत आपण जर 1/3 काढत असेल तर आपल्या त्या कंटेनर मध्ये परत किती राहणार आहे, इथं 2/3 राहणार आहे, बरोबर। मग आपल्याला विचारलं व्हॉट इज द रेशो, मग आता इथं डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह केलंय, डायरेक्ट काय सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथं रिमेनिंग क्वांटिटी ऑफ मिल्क भेटून जाईल। रिमेनिंग क्वांटिटी ऑफ मिल्क तुम्हाला इथं भेटून जाईल। किती भेटेल? 3 3 9 9 9 81 9 2 18 18 2 किती भेटेल? इथं 36 भेटेल। मग 36 लिटर जर मिल्क असेल तर आपल्याला विचारलं व्हॉट इज द रेशो म्हटलं, मग 36 जर मिल्क असेल तर 81 मधून 36 मायनस करा, वॉटर किती असेल आपल्याकडे? 45। मग नेहमी लक्षात ठेवा हा आपल्याला इथं रेशो भेटतो 36 आणि 45 चा, म्हणजे 9 चौक 36 9 5 45, तर रेशो डायरेक्ट भेटेल 4:5। आता नेहमी एखादी गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा आपल्याला लिटर मध्ये दिलेलं असेल, ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण बघू शकता, जर समजा तुम्हाला लिटर मध्ये दिलं असेल किंवा पर्सेंटेज मध्ये दिलेलं असेल कुठलंही, तर आपण याला नेहमी लक्षात काय ठेवायचं बघा, जर समजा 2 वेळेस काढलेलं असेल, समजा आपल्याला सांगितलं की टोटल 5 होतं, त्यातलं 20% मायनस केलं, 20% मायनस केलं म्हणजे काय केलं, 1/5 मायनस केलं, म्हणजे 20चं किती राहिलं, इथं 5चं किती राहिलं, 4 राहिलं। परत सांगितलं की 10% मायनस केलं, म्हणजे टोटल काहीतरी दिलेलं असेल ना क्वांटिटी आपल्याला, परत सांगितलं 10%, म्हणजे 10चं किती राहणार आहे, इथं 9च राहणार आहे एखाद्या कंटेनर मध्ये। मग अशा केस मध्ये इथं काय होईल, 10चं 9 राहील, ठीक आहे। मग आता 2 वेळेस जर झालं असेल, म्हणजे 2 वर्षाचं व्याज तयार झाल्यासारखं आहे। मग इथं जर अगोदर इनिशियल क्वांटिटी 50 असेल, टोटल क्वांटिटी ही टोटल असते नेहमी, तर इथं 9 चौक किती राहणार आहे, इथं 36च राहील, जर 2 वेळा आपण त्याला कम्पेअर करत असेल तर। मग नेहमी लक्षात ठेवा, जर सारखंच रिप्लेस होत असेल, सारखं म्हणजे काय होतं, कधी कधी येतं की एकदाच तुम्ही विड्रॉ केलं आणि ते 3 टाइम्स 4 टाइम्स दिलेलं असेल तुम्हाला, जसं आता ह्या क्वेश्चन मध्ये होतं। मग ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होतं आपल्याला, तर ह्या क्वेश्चन मध्ये 1/3 आपण रिप्लेस केलं होतं, म्हणजे टोटल किती होतं, 1/3 म्हणजे किती होतं, 81च्या 1/3 काढून घ्या, 81च्या 1/3 जर आपण केलं
तर आपल्याला किती भेटेल इथे 27 भेटेल. मग आपण 27 काढायला लागलो, 1/3 काढायला लागलो, म्हणजे 3 मधून एक आपण पार्ट काढून घ्यायला लागलो. मग याला सॉल्व्ह कसं करणार, आणि ते 2 वेळा केले आपण, अगेन म्हटलं होतं. मग आता मला सांगा, जर 1/3 काढले म्हणजे 3 मधून 1 जर मायनस केला तर खाली किती राहणार तुमच्याकडे, 2 राहील. अगेन 3 मधून 2 मायनस केला होता म्हटलं त्यांनी, म्हणजे 1/3च रिप्लेस केलं होतं, मग 2 वेळा केलं, तर टोटल जर इथे 9 असेल तर आता राहील किती, फक्त 4 राहील. म्हणजे हे 2 वेळेस असेल तर स्क्वेअर होईल, बरोबर, 2 वेळेस असेल तर स्क्वेअर होईल. ही टोटल क्वांटिटी असते, ही रिमेनिंग क्वांटिटी. आता 9 बरोबर आपल्याला दिलेलं आहे बघा 81 टोटल क्वांटिटी, तर 4 बरोबर किती भेटेल, 9 9 81, 4 9 किती भेटेल, 36. तर रिमेनिंग क्वांटिटी तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली भेटून जाईल. म्हणजे तुम्ही 81 मांडून याच्या टू थर्ड बी करू शकता. आता टू थर्ड म्हणजे काय केलं, बेदुनी 4, 3 त्रिक 9. आता हे 9 बरोबर दिलं तर 81, तर आपल्याला 4 बरोबर भेटलं किती इथं, 36. म्हणजे इथं याचं 2 वेळेस गुणलं तर याचा आपल्याला नेहमी हा स्क्वेअर भेटत असतो. जर हे 3 वेळेस केलं असतं, हे काय झालं असतं, 3 म्हणले 3 म्हणले 3, म्हणजे 3 चा क्यूब झाला असता 27, आणि 2 चा क्यूब किती झाला असता, 8 झाला असतं. म्हणजे इनिशियल जर 27 असेल, मग 27 त्रिक 81 झाला असतं, 8 त्रिक किती भेटला असतं आपल्याला, 24. म्हणजे 81 जर टोटल असेल आणि 3 वेळेस 1/3 रिप्लेस केलं तर याच्यातलं 8च लिटर इथं राहणार आहे मिल्क, बरं का, मिल्क म्हणायला आपण, प्युअरचं चालू आहे. आता याच्यामध्ये मिक्सचर नाही घेतलेलं आपण, देअर आर 81 लिटर प्युअर मिल्क म्हटलेले. कारण काय करतं, बरेच जण फक्त सांगतात की हा क्वेश्चन सॉल्व्ह, एलिगेशनचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो, पण इथं जर टोटल प्युअर मिल्क असेल तर ही कॉन्सेप्ट लागू होते. अदरवाइज थोडेसे चेंजेस झाले, मिक्सचर असेल तर मिक्सचरचा आपल्याला रेशो दिलेला असतो पुढं, की त्याच्यामध्ये वॉटर किती आहे, मिल्क किती आहे, आणि मग त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट रेशोची कॉन्सेप्ट वापरून पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर मग हे जे क्वेश्चन्स आहे हे तुमचे प्युअर साठी तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता इथं काय म्हटलं, फ्रॉम अ कंटेनर ऑफ वाईन 8 लिटर ऑफ वाईन इज ड्रॉन अँड रिप्लेस सेम क्वांटिटी विथ वॉटर म्हटलंय. दिस इज परफॉर्म 3 मोर टाइम्स म्हटलं. आता 3 टाइम्स म्हटल्यानंतर क्यूब असणार आहे डेफिनेटली. नाव द रेशो ऑफ द क्वांटिटी ऑफ वाईन टू दॅट ऑफ द वॉटर म्हटलंय. आता वाईन आणि वॉटरचा रेशो दिलेला आहे आपल्याला. वाईन आणि वॉटरचा रेशो काय दिलेला आहे, 16:65 दिलेला आहे. पण त्यांचं म्हणणं काय, 8 लिटर आपण ड्रॉन केलं होतं. मग आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो ना, हे 3 मोर, आता किती 3 मोर टाइम्स म्हटले, म्हणजे इकडे काय म्हटलं, 8 लिटर वाईन ड्रॉन अँड रिप्लेस द सेम क्वांटिटी विथ वॉटर. दिस इज परफॉर्म 3 मोर टाइम्स, म्हणजे हे 3 टाइम आणि हा आधीचा एक, म्हणजे टोटल हे किती टाइम्स दिलेले, 4 टाइम्स दिलेले. 4 टाइम्स म्हणजे काय असणार आहे, हे कशाचं तरी 4th पॉवर असणार आहे. कारण 4th पॉवर का आता सांगितलं तुम्हाला, जर समजा 1/3 घेत होतो आपण, तर 3 गुणिले 3 केलं, 2 गुणिले 2 केलं, तर हे 9 असेल तर हे 4 होत होतं. जर अजून एकदा रिप्लेस झाला असतं तर हे 27 असेल तर हे किती झालं असतं, 8 झालं असतं. मग इथं आपल्याला टोटल प्लस रिमेनिंग क्वांटिटी भेटून जाते. मग आता इथं काय म्हटलं, फ्रॉम द कंटेनर ऑफ वाईन, वाईन होती, वाईन इथं वाईन याच्यामध्ये कंटेनर मध्ये टोटल होती, म्हणजे टोटल वाईन होती. आणि आता जो रेशो दिलेला आहे आपल्याला, तो काय दिलाय बघा, wine 8 liter of wine is drawn and replace the same quantity with water म्हटलंय, same quantity with water. This is performed 3 more times म्हटलंय, म्हणजे टोटल 4 वेळा त्यांनी रिप्लेस केले. Now the ratio of the quantity of wine that of the water म्हटलंय, quantity of wine that of the water. आता वाईन एवढीच राहिली, म्हणजे ही रिमेनिंग क्वांटिटी आहे आणि हे वॉटर ऍड झालं. मग मला सांगा, दोन्ही मिळून होईल इथे, दोन्ही मिळून किती होईल इथं, 81 होईल. 5 आणि 6 11 लेख, हातचा आला 1, 6 आणि 7 आणि 8, आणि त्याच्यापैकी 6 राहिलं होतं. म्हणजे आता 4 वेळा रिप्लेस झाले, म्हणजे हा 4 कशाच तरी पॉवर असणार. मला सांगा, 16 कशाचा चौथा पॉवर आहे, 2 चा चौथा पॉवर आहे, बरोबर, आणि 81 कशाचा चौथा पॉवर आहे, 3 चा चौथा पॉवर आहे. म्हणजे इथं आता 2:3 झालं. म्हणजे टोटल क्वांटिटी जर 3 असेल तर एकदा, आता हे बघा, एकदा विड्रॉल केल्यानंतर 3 चं 2 झालं होतं, दोनदा विड्रॉल केल्यानंतर काय होईल, 3 त्रिक 9, बेदुनी 4 होईल, बरोबर. तीनदा विड्रॉल केल्यानंतर काय होईल, 27 आणि किती होईल, 8 होईल. आणि 4दा जर विड्रॉल केलं तर हे झालं असतं 27 त्रिक 81 आणि 8 दुनी 21 झालं असतं 16. आलं का हे 4दा विड्रॉ केल्यामुळे. मग आता मला सांगा, 3 चं 2 झालं, म्हणजे 1 विड्रॉ झालं इथं, 1/3 म्हणू शकतो आपण. मग 1 बरोबर जर 8 लिटर असेल, 1 बरोबर जर 8 लिटर असेल तर 3 बरोबर किती लिटर होईल, 24 लिटर. म्हणजे आपल्याला इनिशियल क्वांटिटी विचारली होती. काय विचारलं होतं, व्हॉट इज द इनिशियल क्वांटिटी ऑफ वाईन इन द कंटेनर. मग इनिशियल क्वांटिटी 3 होती, एकदा रिप्लेस केल्यामुळं, एकदा काढल्यामुळं आपण 2 राहिली वाईन. मग इथं 1 बरोबर 8 भेटलं तर 3 बरोबर किती भेटल, 24. तर हा एकदम शॉर्टकट आहे आपल्याकडे सॉल्व्ह करण्यासाठी. नेहमी लक्षात ठेवा, जर 3 वेळेस असेल तर क्यूब होतो,
दोन वेळेस असेल तर स्क्वेअर होईल, एक वेळेस आपल्याला त्याचं पर्सेंटेज भेटून जाईल आणि फोर्थ टाइम असेल तर त्याचा फोर्थ पॉवर होईल. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. फक्त ह्या क्वेश्चन मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला याच्यामध्ये कुठला तरी एकच पदार्थ लागतो. जर मिक्सचर असेल तर त्याचे क्वेश्चन्स आपण उद्या, म्हणजे हा पार्ट 1 असं समजा आणि याचा पार्ट 2 आपण उद्या रिलीज करून टाकू. फक्त तुम्ही हे क्वेश्चन बघत चला, खूप सोपे क्वेश्चन आहेत. आता इथं काय म्हटलं बघा, अ व्हेसल कंटेन 400 लिटर ऑफ मिल्क म्हटलं, 400 लिटर मिल्क आहे. 20 लिटर ऑफ मिल्क टेकन आउट फ्रॉम रिप्लेस बाय वॉटर, देन अगेन फ्रॉम मिक्सचर 20 लिटर. आता इथं काय केलेलं आहे बघा, 20 घेतलेलं आहे, बरोबर. फाइंड द क्वांटिटी ऑफ मिल्क इन दिस मिक्सचर नाव म्हटलं. आता तुम्ही इथं 20 म्हणजे सेमच घेतलेलं आहे, तर याला तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट कसं सॉल्व्ह करणार बघा, 400 होतं, किती होतं 400. आता 20 लिटर जर विड्रॉ केलेलं असेल, किती लिटर ड्रॉन केलेलं आहे याच्यामध्ये 20, म्हणजे हे काय होईल 20/400, म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर काढलं तर 0 काढला, बे 1 बे 2 4 0, 1/20 होईल. मग मला सांगा, जर 1/20 आपण काढलं तर याच्यात राहिलं किती असेल 19/20, आणि अगेन तेच होणार आहे कारण 20 लिटरच आहे ना, 19/20 होईल. मग हे काय होईल 20 कट होईल कशासोबत, याच्यासोबत 20 × 20 400 होईल, आणि 19 × 19 आता 361 काय राहिलेलं असेल त्याच्यामध्ये, मिल्क राहिलेलं असेल. आता 361 जर मिल्क असेल तर आपल्याला दोघांचा रेशो, फाइंड द क्वांटिटी ऑफ मिल्क म्हटले, फाइंड द क्वांटिटी ऑफ मिल्क म्हटले, म्हणजे 361 आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, बरोबर. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? ठीक आहे. मग आता याला तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. कसं बघा, 20 लिटर काढले 400 पैकी, तर फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही घेतलंय तर हे काय झालं 1/20 ऑफ फ्रॅक्शन काढले, म्हणजे 20चं 19 राहिलं. मला सांगा, हे दोनदा घेतलंय त्यांनी, 20चं 19 20चं 19, म्हणजे इथं जर 400 असेल तर 19 × 19 किती राहायला पाहिजे 361. तर तुम्ही याला असंही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एक तर तुम्हाला ह्या पद्धतीने ह्या एलिगेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल किंवा ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. दोन्हीपैकी एक मेथड वापरा, त्याला फॉर्म्युला वापरायची गरज पडणार नाही. आता सेम क्वेश्चन आहे, पण इथं काय केलंय 40 लिटर ऑफ मिल्क टेकन आउट म्हटलंय आणि 50 लिटर ऑफ टेकन आउट म्हटलंय, आणि रिप्लेस केलेलंच आहे. रिप्लेस केलं म्हणजे त्याची क्वांटिटी सुरुवातीला 200 होती आणि शेवटी पण 200च आहे. कारण का, फक्त पाणी काढायला लागलाय, दूध काढायला लागलाय, पाणी वाचायला लागला. मग आता दूध काढून जर पाणी टाकत असेल तर फक्त दुधाची क्वालिटी तुमची काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे, म्हणजे त्याचा थिकनेस किंवा काय म्हणू आपण प्युरिटी कमी जास्त होणार आहे. पण क्वांटिटी जी असणार आहे त्या कंटेनर मध्ये किंवा भांड्यामध्ये ते 200 लिटरला 200 लिटरच राहणार आहे. मग इथं काय केलंय, फक्त 40 लिटर काढले 200 पैकी पहिल्यांदा, आणि नंतर 50 लिटर काढलं 200 पैकी, म्हणजे इथं काय झालं 5 1 5 5 24 झालं, 1/4 झालं, म्हणजे 4चं 3 झालं सेकंड टाइम. फर्स्ट टाइम काय झालं 4 1 4 4 25, 5 पैकी 1 काढलं म्हणजे 5चं किती झालं होतं 4. म्हणजे शेवटी काय होईल, जर 5 चौक 20 असेल सुरुवातीला तर 4 3 12 राहील, फक्त इथं 0 घ्या, 4 इथं 20 असेल तर किती राहील 12 राहील. मग आता 20 बरोबर 20 × 200 होतं, तर 12 बरोबर किती भेटलं 120. मग इथं सुरुवातीला जर 200 लिटर असेल तर त्याच्यामध्ये शेवटी किती लिटर राहणार आहे 120. मग तुम्ही याला मानून पण सॉल्व्ह करू शकता डायरेक्टली. बघा 20 200 होतं, आता 1/5 जर काढलं तर मिल्क किती राहणार आहे मला सांगा, 4/5 राहील. आणि अगेन इथं 1/4 काढलं तर किती राहील 3/4 राहील. मग 5 चौक 20, 20 ला 20 कटले तर 10 राहिले, 4 3 12 × 10 किती भेटलं 120 लिटर. म्हणजे अशा पद्धतीने जर थोडं जरी तुमचे कंपाऊंड इंटरेस्टचा किंवा कुठलाही पार्ट थोडासा क्लिअर असेल तर तुम्ही हे क्वेश्चन्स डायरेक्टली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. काही अडचण याच्यामध्ये नाही. फक्त रिपीट हे क्वेश्चन वाचत चला. बरेच जण काय करते, फक्त आन्सर पाहते, क्वेश्चन कडे लक्ष देत नाही. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं की इथं सुरुवातीला प्युअर क्वांटिटी जी दिलेली आहे, सुरुवातीला तुम्हाला इथं मिक्सचर दिलेलं नाही. याच्यातून आपण हे काढतोय, किती वेळा काढा तुम्ही. जर डायरेक्ट सेम क्वांटिटी असेल 4 टाइम 5 टाइम्स आलं तर स्क्वेअर डायरेक्ट घेऊ शकता, क्यूब घेऊ शकता, त्यानंतर 4th पॉवर 5th पॉवर 6th पॉवर जेवढ्या वेळेस काढतो तेवढा पॉवर घ्यावा लागतो. आणि जर क्वांटिटी चेंज असेल तर ह्या पद्धतीने मांडणी करायची. आता इथं एक तर तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता डायरेक्टली, आपण हे जे सॉल्व्ह केलेलं आहे ह्या पद्धतीने, किंवा मग ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. तुम्ही त्याला परत रिवाइज करू शकता. मग हे बघा, हे क्वेश्चन सेमच आहे, तुम्ही ट्राय करा एकदा. इथे 60 लिटर काढलेले डायरेक्ट तुम्ही ट्राय करून सॉल्व्ह करा. आले नाही तुम्हाला विचारा, मी तुम्हाला सांगतो. हा पण क्वेश्चन सेमच आहे. इथे 20 लिटर 30 लिटर रिझल्टंट मिक्सचर रिप्लेस्ड बाय वॉटर म्हटले, 20 लिटर रिप्लेस केलेलं आहे. आता इथं काय, इथं 3 वेळा काढलेले, काय फरक पडणार आहे बघा. 500 लिटर ऑफ मिल्क म्हटले, अ वेसल कंटेन 500 लिटर ऑफ मिल्क, 25 लिटर ऑफ मिल्क इज टेकन आउट फ्रॉम इट अँड रिप्लेस्ड बाय वॉटर म्हटले, देन अगेन फ्रॉम मिक्सचर 50 लिटर
आर टेकन आउट अँड रिप्लेस बाय वॉटर. देन अगेन फ्रॉम मिक्सचर, आता मिक्सचर काढलं 75 ऍड केलं, 50 ऍड केलं, 25 ऍड केलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजे 500 लिटरची कॅन आहे तर भरूनच येते 500, खाली झालेली नाही. मग आपल्याला विचारलं फाइंड द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर, म्हटलं मिल्क आणि वॉटरचा रेशो सांगा शेवटी. मग आता याला बघा 500 होतं, पहिल्यांदा किती काढलं 25 काढलं, 25 एक 25, 25 दुनी 50 0, 1/20 झालं, 25 एक 25, 25 दुनी 50 0, 1/20 झालं. नंतर 500 होतं, किती काढलं 50 काढलं, म्हटलं 50 एक 50, इथं 1/10 झालं. आणि शेवटी किती काढलं 500च्या 75 काढलं, 25 त्रिक 75, 25 दुनी 50 0, 3/20. म्हणजे मी याला डायरेक्ट पण मांडू शकतो बा. 20चं पहिल्या याच्यामध्ये 19 झालं, दुसऱ्या याच्यामध्ये काय झालं 10चं झालं 9, 1 ने कमी झालं, आणि तिसऱ्या याच्यामध्ये 20चं झालं 17. मग इथं काय 20 गुणिले 20 400 गुणिले 10 4000, टोटल जर 4000 असेल तर इथं झालं किती 17, 19 9 171 गुणिले 17 करा, 17 एक 17, चल एक 17 7 119 आणि 20, 120 म्हणजे 0, 12 17 एक 17, 18 19 10 29, म्हणजे झालं 2907. मग आता आपल्याला काय विचारलं होतं फाइंड द रेशो म्हटलं, म्हणजे रेशो आता बघा 4000 टोटल असेल तर 2907. आता याच्यामध्ये क्वांटिटी मिल्क राहिलं, पण आपल्याला वॉटर टू द रेशो ऑफ द मिल्क म्हटलं होतं. मग आता हे टोटल मध्ये जर 2907 असेल, मग बघा 4000 मधून 2907 मायनस करा, 10 मधून 7 गेले तर 3 राहील, इथं एक हातचा आला, सॉरी हा 10 मधून 1 गेला 9 राहिले, इथं 10 झाले, पुन्हा 10 मधून 10 गेले 0, इथं 3 म्हणजे 1093. मग रेशो काय भेटेल आपल्याला, आता हे असेल मिल्क, कारण सुरुवातीला मिल्क होतं कंटेनर मध्ये, मग इथं दिलेलं आहे 2907 इच टू आपल्याला भेटेल 1093. मग ह्या पद्धतीने याचा रेशो भेटेल. त्याला बाहेर जात असेल तर बाहेर देऊन घेऊ शकता तुम्ही. मग किती वेळा तुम्ही जर काढले याला तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, किंवा इथं तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. 500 होतं, मिल्क किती राहिलं ते भेटून जाईल ना तुम्हाला. 500 होतं, 19/20 राहिलं पहिल्यांदा, नंतर किती राहिलं 9/10 राहिलं, 1/10 निघलं म्हटलं, आणि 3/20 म्हणजे 17/20 राहिलं. तर हे 20 दुनी 40, 10 उरले 20 पंचे 100, 5 दुनी 10, 5 वजा 25, पुन्हा 5 चोक 20, अजून भाग जातो का कशाने 19/20, 9/10 आणि त्याला 17/20. तो बोला तुम्ही एक सेकंड. टोटल होतं 500, 500 गुणिले काय भेटलं आपल्याला 19/20, 9/10 आणि 3/20 निघलं म्हणजे 17/20. हे 10 ला 0 कटला, इथला 0 ला 0 कटला. आता काही स्कोप आहे का, 5 चोक 20 झालं, म्हणजे काहीच राहिलं नाही. आता एवढं तुम्हाला इथं कटाकटी होणार नाही. 19 गुणिले 9 गुणिले 17 भागिले 4 एवढं काय राहणार याच्यामध्ये मिल्क राहणार आहे. मग आता हे जर मिल्क असेल तर हे आपल्याला मायनस करावं लागेल, कशा लिटर मधून 500 मधून मायनस करावं लागेल. मग हे जर मायनस केलं तर आपल्याला काय भेटेल इथं वॉटर भेटेल, आणि मग रेशो हाच भेटून जाईल. 100% तुम्हाला आन्सर हेच सेम याच्यामध्ये भेटून जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता इथं काय दिलं बघा, एक्स लिटर इज टेकन आउट फ्रॉम व्हेसल फुल ऑफ केरोसिन म्हटलंय. आता इथं काही लिटर काढलंय म्हटलं, एक्स लिटर टेकन आउट म्हटले काढलंय, व्हेसल फुल ऑफ केरोसिन अँड सबस्टिट्यूटेड बाय प्युअर पेट्रोल. आणि आता एक एक्स लिटर टेकन आउट फ्रॉम व्हेसल फुल ऑफ केरोसिन. आता याच्यामध्ये केरोसिन फुल आहे म्हटलं, ह्याच्यामधून केरोसिन काढलं आपण एक्स लिटर आणि पेट्रोल त्याच्यामध्ये ऍड केलं, म्हणजे जेवढं काढलं होतं तेवढंच, जेवढं मायनस केलं तेवढंच पेट्रोल आपण प्लस केलं. दिस प्रोसेस इज रिपीटेड 2 more times. म्हणजे इथं किती टाइम्स झाला आता हे टोटल 3 टाइम्स झालं. 3 टाइम्स झालं म्हणजे जी रिमेनिंग क्वांटिटी आणि टोटल क्वांटिटी कशाच तरी क्यूब असायला पाहिजे, बरोबर. 3 more times म्हटलंय. दिस प्रोसेस 2 more times म्हटले, सॉरी, म्हणजे टोटल 3 टाइम्स झालं. फायनली द रेशो ऑफ द पेट्रोल अँड केरोसिन म्हटलं. आता पेट्रोल आणि केरोसिनचा रेशो दिलेला आहे आपल्याला, म्हणजे टोटल. ठीक आहे, मग मला सांगायचं दिलं आहे 1701:27. मग आता हे काय होईल 1701:27 जे आहे, आता केरोसिन रिमेनिंग क्वांटिटी आहे, मग रिमेनिंग वरती लिहितो मी. टोटल क्वांटिटी किती असेल तर 7 आणि 8 होईल, इथं 2 ला 2 राहील आणि 17 ला 17 राहील, 1708 राहील. मग हे क्यूब भेटला ना आपल्याला. कशाचा क्यूब भेटला, हा 3चा भेटला आणि हा कशाचा भेटला 12. म्हणजे 3/12 म्हणजे टोटल जर समजा 12 असेल तर त्याच्यापैकी 3 काय झालं एक्स्ट्रॅक्ट झालं. मग मला सांगा
12 पैकी जर 3 एक्स्ट्रॅक्ट होत असेल तर इथं काय म्हटले 3 एक 3 3 चौक 12 म्हणजे 4 पैकी एक एक्स्ट्रॅक्ट झाले बरोबर. आता काय म्हणले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ द व्हॉल्यूम ऑफ द ओरिजिनल सोल्युशन इज 8 लिटर. आता मला सांगा ओरिजिनल सोल्युशन जर हे टोटल असेल तर याच्यामध्ये 1 लिटर आपण काय केलेलं आहे 12चं 3 झालं ना 3 एक 3 3 चौक 12 म्हणजे 4 असेल तर 1 लिटर त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आपण सॉरी आता हे 1728 टोटल होतं तर 27 राहिलं म्हटलं म्हणजे मधला गॅप जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे म्हणजे 3 एक 3 3 चौक 12. तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे टोटल 4 असेल तर कंटेनर मध्ये फक्त एकच राहिलं बरोबर. कंटेनर मध्ये किती राहिलं एक राहिलं. मग आता मला सांगा याच्यामधला जो गॅप दिलेला आहे आपल्याला सॉरी 4:1 झालं टोटल दिलेलं आहे आपल्याला टोटल किती दिलेलं आहे 8. तर विड्रॉ किती झालं म्हटलं होतं आपल्याला बरोबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स सॉरी हे काय भेटलं याच्यामध्ये आपल्याला 1728 आहे टोटल पैकी 27 केरोसिन राहिलं म्हटलं म्हणजे मधला जो पार्ट आहे तो विड्रॉ झालेला आहे 3/12 झालं ना 1/4 झालं म्हणजे टोटल 4 असेल तर 1 विड्रॉ झालं राईट. मग आता क्वेश्चन काय फाइंड द व्हॅल्यू 4 असेल तर 1 विड्रॉ झालं म्हणजे राहिलं इथं 3 राहिलं सॉरी. मग एक आता 4 बरोबर 8 भेटलं तर 1 विड्रॉ झालेलं आहे आपल्याला इथं चुकलं होतं हे 4चं 3 झालं म्हणजे 1 विड्रॉ झालं आधी बरोबर लिहिलं होतं कन्फ्युज झालं परत चुकीचं लिहिल्यामुळे. मग 4चं 3 झालं म्हणजे 1 विड्रॉ झालं बरोबर. मग आता 4 टोटल कंटेनर दिलेलं आहे 4 बरोबर 8 तर 1 बरोबर किती होईल याच्या दुप्पट म्हणजे किती लिटर विड्रॉ केला असेल त्याने 2 लिटर म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला किती लिटर भेटेल इथं 2 लिटर भेटेल. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता इथं टोटल होतं ना इथं एकच आयटम होता केरोसिन होतं त्या केरोसिन मधून 1 लिटर काढला आणि हा फायनली रेशो दिलेला आहे तर आपण इथं याला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकलो. क्लिअर आहे का काही डाऊट आहे का याच्यामध्ये बघा. मग आता पुढे दिलेले वसेल इज इथेनॉल म्हटले वसेल full vessel असेल इथे इथेनॉल 12 liter of ethanol is taken out and replaced by water म्हटलं. This process repeated further 2 times म्हटलं. आता टोटल 3 टाइम्स झालं म्हणजे इथं 3 टाइम्स झाले and find the initial amount of ethanol in the vessel if end of the ratio of the water and ethanol become 91:125 म्हटलं. आता वॉटर आणि इथेनॉलचा रेशो दिलाय वॉटर आणि इथेनॉल. आता इथं काय म्हटलेलं वसेल a full vessel is in ethanol याच्यात इथेनॉल असणार आहे 12 लिटर इथेनॉल इज टेकन आउट म्हटले 12 लिटर सुरुवातीला काढलं. आता मला सांगा जर हे एक आता इथं वॉटर दिलेलं आहे आपल्याला 91 बरोबर इफ ऍट द एंड द रेशो ऑफ द वॉटर अँड इथेनॉल म्हटले वॉटर अँड इथेनॉल बिकम 91:125. मग आता मला सांगा टोटल किती असेल 5 5 आणि 1 6 9 आणि 2 11 आणि 216 असेल टोटल जर 216 असेल त्याच्यापैकी 125च राहिले आणि 3 वेळा झाले कारण 2 टाइम्स मोर म्हटले अजून दिस प्रोसेस फर्दर रिपीटेड 2 टाइम्स म्हटले आधी एकदा नंतर दोनदा. मग मला सांगा हा कशाचा क्यूब आहे 6चा इथं कशाचा क्यूब दिलेला आहे 5चा म्हणजे टोटल 6 असेल तर 5 म्हणजे 5 राहिलं म्हटलं म्हणजे एक आपलं काय झालं विड्रॉ झालं ना 6 पैकी 5 राहिलं म्हणजे एक काय झालेलं आहे इथं विड्रॉ झालेलं आहे. मग मला सांगा 5/6 झाले टोटल 6 असेल तर 5 झाले म्हणजे इथं एकच विड्रॉ झालेलं आहे 6चं 5 झालं म्हणजे किती विड्रॉ झाले इथं 1 विड्रॉ झालं. मग मला सांगा 1 बरोबर 12 दिलेले आहे आपल्याला काय विचारले ऍट द फर्दर टू टाइम फाइंड द इनिशियल अमाउंट ऑफ इथेनॉल विचार. मग 1 बरोबर 12 असेल तर टोटल अमाउंट किती होती इथं 6 होती मग 12 किती होईल इथं 72. मग आपला आन्सर असेल त्याच्यामध्ये 72 लिटर काय असेल इथेनॉल असेल. आता 5/6 झालं ना ही टोटल अमाऊंट असते आणि ही रिमेनिंग क्वांटिटी असते. रिमेनिंग म्हणजे काय उरलेली बरोबर. मग आता उरलेली जर असेल हे 216:125 झाली ही टोटल क्वांटिटी ही उरलेली क्वांटिटी परत एकदा लक्षात ठेवा. मग आता टोटल मधून ही उरलेली असेल तर मी इथली काय आली मग काढून घेतली ना त्यांनी मग हे भेटलं 6चं 5 म्हणजे काढलेली किती होती 1 बरोबर दिलेले 12 लिटर काढत होतं त्यांनी तर 6 बरोबर किती लिटर भेटलं आपल्याला 72 लिटर. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात याच्यामध्ये जास्त काही कॅल्क्युलेशन करत बसायचं काम नाही. सेम क्वेश्चन आहे वसेल कंटेन 65 लिटर ऑफ प्युअर मिल्क 65 लिटर प्युअर मिल्क आहे म्हणजे 1 लिटर ऑफ मिल्क इज टेकन आउट अँड रिप्लेस बाय वॉटर दिस प्रोसेस रिपीटेड 2 more times. तर आता हा नवीन रेशो तयार झाला मग इथं काय होईल 4 आणि 1 5
आणि 6 6 12 125 होईल. आणि याच्यापैकी किती राहिलेलं आहे म्हटलं मिल्क. आता मिल्क आहे ना 65 लिटर प्युअर मिल्क होतं तर मिल्क घ्यावं लागेल 64. मग हे 3 टाइम्स घेतलं होतं म्हणजे हा 4चा आहे आणि हा 5चा घेतोय म्हणजे 5चं 4 राहिलं होतं म्हणजे एक आपण काय केलं सुरुवातीला विड्रॉ केलं होतं. मग आता मला सांगा टोटल 5 म्हणजे 65 आहे म्हणजे इंटू 13 होतं 13 5 65. मग 1 गुणिले किती व्हॅल्यू तर 13 तर x ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटेल विच इज किती आहे 13. मग आपला आन्सर असेल इथं 13. मग ह्या पद्धतीने हे तुम्ही 0 म्हणजे 0 मिनिटात सॉल्व्ह करू शकता हे क्वेश्चन. याला तुम्हाला मिनिट लागणार नाही कमी टायमामध्ये सॉल्व्ह होईल मिनिटापेक्षा सुद्धा. तर हे क्वेश्चन खूप सोपे असतात पण तुम्हाला फक्त याला काय करावं लागेल थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मग बघा आता इथं पण दिले वसेल कंटेन ऑफ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर म्हटलं. आता याच्यामध्ये मिल्क आणि वॉटर इथं आता थोडंसं मिक्सचर आहे बघा. आता ह्या टाईपचे क्वेश्चन आपण ऍक्च्युअली उद्या पण घेणार आहोत. ठीक आहे मिल्क वॉटर द क्वांटिटी ऑफ मिल्क इज 36% पण याच्यामध्ये मिल्क हे 36% आहे. सम क्वांटिटी ऑफ मिक्सचर टेकन आउट. आता कसं असतं मी तुम्हाला वर्गात पण सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी क्वांटिटी काढत असता मिक्सचर मधून एखाद्या भांड्यात तर काढल्यानंतर सुद्धा दुधाचं जे प्रमाण राहणार आहे ते त्या भांड्यामध्ये 36%च राहणार चेंज होणार आहे का. सम क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज टेकन आउट फ्रॉम अँड रिप्लेस बाय वॉटर. दिस प्रोसेस इज रिपीटेड 1 मोर टाइम म्हटलं म्हणजे दोनदा काढले म्हटलं त्याने. आणि नाव द क्वांटिटी ऑफ मिल्क इज 25%. म्हणजे आधी जर 36% मिल्क होतं तर नंतर 25% झालं म्हटलं त्याने बरोबर 25% दोनदा काढल्यानंतर. मग 36 म्हणजे 6चा स्क्वेअर भेटला आणि 25 म्हणजे 5चा म्हणजे आधी जर 6 लिटर असेल तर इथं किती झालं 5 लिटर झालं. सिंपल आहे ना 6चं किती झालं इथं 5 लिटर झालं म्हणजे एक पार्ट तुम्ही काढला त्याचा. आता इथं काय म्हटलंय 25 लिटर मिक्सचर इफ द टोटल क्वांटिटी ऑफ मिक्सचर वॉज 18 लिटर म्हटलं आणि जर सगळी टोटल क्वांटिटी 18 लिटर आहे साइन 3 18 होतं साइन 3 किती होतं इथं 18 होतं. मग आपल्याला विचारलं देन फाइंड द क्वांटिटी ऑफ मिक्सचर विच इज टेकन आउट. मग साइन 3 18 तर एक किती होईल तर 3 म्हणजे किती लिटर काढलेलं असेल त्याने 3 लिटर काढलेलं असेल. म्हणजे किती अवघड क्वेश्चन असला अशा टाईपचा तर तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. फक्त बेसिक छोट्या मोठ्या कॉन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर पाहिजे तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन डायरेक्टली काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. तर असंच आपण याच्यामधले थोडेसे चेंज असलेले क्वेश्चन म्हणजे पार्ट 2 उद्या घेऊन येऊ. ठीक आहे पण तुम्ही हा पार्ट नक्की पूर्ण पहा आणि ज्यांनी पूर्ण पाहिला त्या सगळ्यांचे धन्यवाद. ठीक आहे याच्यात अजून काही तुम्हाला डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे किंवा नवीन काही कॉन्सेप्ट असेल तर तुम्ही बिनधास्त मला मेसेज करा आपण ते क्वेश्चन्स पूर्ण काय करू कव्हर करून घेऊ. ठीक आहे थँक्यू.